त्रिमासिक, तो इस बैठक में क्या क्या निर्णय लिए गए? ये हमारे रेगुलर जो रिव्यू लेते हैं, हमारा जो इनकम है, जो हमारा एक्सपेंडिचर है, उसके हिसाब से होता है कि महामंडल को कितना खर्चा आ रहा है, कितना उत्पन्न है। उस हिसाब से हमारे जो ऑपरेशन है उसमें क्या तब्दीली करनी चाहिए, कहाँ कटौती करनी चाहिए खर्च में, इन सब का ये जायजा होता है। हर क्वार्टरली लेते हैं, हम हर 3 महीने में लेते हैं एक बार। तो सर कितना महाराष्ट्र में जो औरंगाबाद जिला है इसमें कितना टोटा छाटा कितना फ़ायदा हुआ? जिले का भी फिगर मेरे पास नहीं है, लेकिन हम उसमें औरंगाबाद टोटल यहाँ 6 जिले मराठवाड़ा में, इसमें छत्रपति संभाजीनगर डिवीजन में, तो उसमें लास्ट में 2 नंबर पे, 5 नंबर पे। सर कुछ कर्मचारियों को पीएफ का पैसा नहीं मिला, कुछ शिकायतें मौसूल ऐसी मिल रही है कि पीएफ का पैसा नहीं मिल रहा है। नहीं, ऐसी कोई बात नहीं है, पीएफ का किसी का रोका नहीं हमने। नहीं, ग्रेजुएटी तो मिल रही है, लेकिन इमरजेंसी में अगर किसी को कुछ पैसा लगता है, शादी है, मेडिकल इमरजेंसी है, तो उसका नहीं मिल पा रहा है, तो उसके लिए क्या कार्रवाई कर रहे हैं? नहीं, ऐसा कोई रहेगा तो कार्रवाई करेंगे, उसके ऊपर किसी का शिकायत रहेगी तो हम करते हैं ऐसा। सर नई बसेस कितने आ रहे हैं? नई टोटल 2500 बस आने वाली है, उसमें से 2000 के ऊपर बस आ चुकी है, बाकी दिवाली तक पूरी आएगी सर। सर एक लास्ट, जैसा कि अभी मुंबई में त्यौहार चालू है और औरंगाबाद शहर से बसेस जा रही है, तो यहाँ के प्रवासी के वास्ते क्या नियोजन? सीजनल बस, यहाँ से जो बसेस जा रही है मुंबई के लिए सीजनल, मुंबई त्यौहार है ना, त्यौहार बसों की काउंटिंग बढ़ा है क्या आपने? किस त्यौहार? त्यौहार अभी गणपति का जो सीजन आ रहा है जो मुंबई में जाने वाली है, मुंबई में, हाँ, वो टोटल हम 5000 बस का नियोजन करते हैं उसमें। तो उसमें से जो भी रिक्वायरमेंट है उसके हिसाब से जो नज़दीक का रीजन होता है वहाँ से हम लेते हैं गाड़ियाँ। टोटल 5000 का नियोजन होता है, 5000 गाड़ियों का। सर पीएफ का जो सिस्टम है आपका ऑनलाइन है ऑफलाइन है? नहीं, ऑफलाइन है। ऑफलाइन ही यानी कोई अगर एप्लीकेशन करता है तो उसे, कोई अगर एप्लीकेशन करता है तो उससे पैसे मिल जाते हैं? हाँ, मिल जाते हैं, किसी को ऐसे कोई नहीं। किसी को कोई इंक्वायरी वगैरह पेंडिंग रहेगी, वो उसके हिसाब से रहेगा तो ये अलग बात है, बाकी नॉर्मली तो कोई ऐसी इश्यू नहीं है। आता त्याला जास्त हे देणार नाही आहे भाड्याचा देता, तर शेवटी शासनाकडनं सुद्धा बस खरेदीला किती आम्हाला मदत मिळते हे सगळं बघावं लागतं आम्हाला, आणि महामंडळ स्वतः त्याच्यामध्ये तेवढी गुंतवणूक करू शकत नाही बस खरेदीमध्ये। ते सगळं बघून काही ठिकाणी आवश्यक असेल तर ते आम्ही करावं लागेल। शेवटचं पत्रकारांशी संबंधित प्रश्न, ॲक्रिडेशनचा जो आमचा विषय आहे, अनेक बसमध्ये ते ॲक्रिडेशन आम्ही सगळ्या बसेसमध्ये तुम्हाला देण्याचं आपण ऑलरेडी शासनाला पाठवलेलं आहे प्रस्ताव, म्हणजे साधी स्लीपर बस सगळ्या बसेससाठी पाठवलेलं आहे। नाही सर, आपली 14 मीटर जे 9 आणि 12 मीटरची जी आहे ना, त्याच्यामध्ये पण विरोध करतो नाही पाठवलं ना, मी प्रस्ताव पाठवलाय, शासनाने मंजूर झालेला नाही, सगळ्या बसेसमध्ये आपण देणार आहोत। सर कर्मचाऱ्यांचे भविष्य निधी जे आहेत त्याचे पण प्रश्न आहेत भरपूर, पीएफचे पीएफ पैसे मिळत नाही। पीएफचं आहे, बरोबर आहे, महामंडळाचं जे उत्पन्न आहे त्याच्यातून मागच्या काळामध्ये ग्रॅच्युटीचे पीएफचे पैसे त्यांचे, त्यानंतर बँकेचे सुद्धा आहेत, असे काही थकबाकी झाली होती, साधारणतः 1000 करोडच्या वर आहे। हो, जी पीएफची भविष्य याची अंशदानाची ती आपण आता मागच्या 2-3 महिन्यापासून रेग्युलर भरायला सुरुवात केलेली आहे, कारण शासनाकडे पण आपले काही पैसे होते ते मिळाल्यानंतर ते आता भरत आहोत रेग्युलर। नाही सर, आपली पीएफ कर्मचारी जे रिटायर होत आहेत त्यांना त्याचं काही तसं हे होत नाही, त्यांना ऑलरेडी ठेव आहे, त्याच्यामधून त्यांना मिळतं ते, फक्त आपलं त्यांना जे एखादी इमर्जन्सी मध्ये कोणाला रेग्युलर भरणा न केल्यामुळे त्याचं व्याज जे मिळत होतं ते ट्रस्टला मिळालेलं नाही काही काळ, त्या उत्पन्नच आपलं थोडंसं कमी असल्यामुळं आणि पगारवाढ वेळोवेळी झालेली असल्यामुळं भरपूर खर्च वाढलेला आहे, त्या अनुषंगाने ते होत नव्हतं, कारण मागच्या 7 वर्षामध्ये आपण बस खरेदी पण केलेली नाही आहे। आपलं तुम्ही बघितलं असेल, खूप जुन्या बसेस आहेत आपल्या सगळ्या, जवळजवळ 10,000च्या वर बसेस ह्या 10 वर्षापेक्षा जुन्या झालेल्या आहेत आता।
ते आता होईल हळूहळू परिस्थितीमध्ये सुधारणा. नाही, इतर कार्यालयामध्ये जे आहे ते ऑनलाईन PF काढायची सुविधा आहे, तुमच्याकडनं एक वेगळे आहेत. महामंडळाचं वेगळं आहे ना, कारण त्याचा फंड पण आपणच मॅनेज करतो. GPF कार्यालय करत नाही त्याचं मॅनेज, त्याचं वेगळा ट्रस्ट आहे आपला. अच्छा, महामंडळाची पूर्ण पॉलिसी वेगळीच आहे. सर, ओलेक्ट्रा बस आपण घेतलेले आहे ते आपल्याला पांढरे हत्ती ठरतात, म्हणजे आपल्याला उत्पन्न कमी आहे आणि त्याला देणं जास्त आहे असं आरोप होत नाही. तसं नाही आहे, कारण काय झालंय त्याच्यामध्ये सुद्धा बसचा सप्लाय याच्यामध्ये थोड्या अडचणी निर्माण झालेल्या होत्या. तर त्यांना तिचं सगळं कन्सिडर करून त्यांना एक्सटेन्शन सुद्धा मंत्री महोदयांनी दिलेलं आहे. तर आता सप्लाय सुरू झालेला आहे या मागच्या महिन्यापासून. त्या अनुषंगाने पुढचे चार्जिंग स्टेशन आहे ते उभारण्याचं सुद्धा आपण आता प्राधान्यक्रम त्याचं ठरवलेलं आहे. तर ते झाल्यानंतर त्याचे रूटसुद्धा कोणत्या चांगले मार्ग राहतील त्याच्यासाठी याची सुद्धा आपण स्थानिक अधिकाऱ्यांकडनं माहिती घेऊन तर ते चार्जिंग स्टेशन पहिल्यांदा घ्यावे लागतील. त्या अनुषंगाने सर्व आपण प्लॅन करत आहोत आणि त्याच्यासाठी जो काही थोडाफार तोटा सध्या येतोय त्याची आपण शासन स्तरावर मागणीसुद्धा केलेली आहे. ते वेगवेगळ्या माध्यमातून शासन आपल्याला डायरेक्ट म्हणजे त्याचं व्हायबिलिटी गॅप फंडिंग न करता इतर मार्गाने शासन आपल्याला काही इलेक्ट्रिक साधारणतः 15 रुपये पर किलोमीटर तोटा आहे त्याचा सध्या.